वाघाच्या शोधासाठी पहाटे 4 वाजल्यापासून शोध मोहीम सुरू। रामलिंग अभयारण्य बालघाटच्या पायथ्याशी ढेंबरेवाडी वनपरिक्षेत्रात वाघाचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम जोरात सुरू आहे। ताडोबा अभयारण्यातील तज्ञ पथक तसेच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झालेत। वन विभागाने वाघाचा मागोवा घेण्यासाठी विविध पथकं तयार केलेत। भूम वन विभागाची टीम देखील सक्रिय असून त्यांनी उक्कडगाव, पांढरी, ढेंबरेवाडी, घोळेवाडी परिसराचा बारकाईने शोध घेतलाय। रामलिंग अभयारण्य आणि ढेंबरेवाडी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। वन विभागानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। वाघ जेरबंद होईपर्यंत यंत्रणा अलर्टवर राहतील असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। वन विभागानं वाघाला जेरबंद करण्यासाठी सर्व पद्धतींचा वापर सुरू ठेवलाय। स्थानिक नागरिकांनी गुराढोरांचं संरक्षण करावं आदी सूचना दिल्यात। आमची टीम पहाटे 4 वाजल्यापासून कामाला लागते। परिसरातील गावामध्ये जनजागृती सुरू आहे। स्थानिक वन विभागाच्या सहकार्यानं पथक काम करत आहे। ग्रामस्थांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। वाघाला पकडण्यासाठी सर्व यंत्रणा दक्ष राहून काम करते असं पथक प्रमुख डॉ. रविकांत खोब्रागडे यावेळी म्हणाले।